नमस्कार मंडळी, कशा सोबत तुम्ही माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललोय बालूमामाला. महालक्ष्मी आणि अजून काहीतरी स्पॉट आहेत 4-5, ते फिरायला चाललो. म्हणजे मी, ताई आणि ताईच्या फ्रेंड्स अंगणवाडीच्या. मग आज आम्ही 3 वाजता उठलो आणि 5 वाजता आता गाडी येणार आहे. तर मग चला आमच्यासोबत दर्शनाला. हाय का? हाय, आम्ही सगळे निघालो बालूमामाला आणि महालक्ष्मीला. चला चला आमच्यासोबत दर्शन करा तुम्ही पण. चला. बालूमामा, महालक्ष्मी, अजून स्पॉट आहेत कोणते, मग आपण ते बघूया. 4 स्पॉट आहेत. ठीक आहे, चला. आम्ही दोघे जणांना पिकअप केलेलं आहे. एकदा ताई हाय कर. हाय, तू ताई हाय करू दे. एवढ्या सकाळी सकाळी सगळ्यांना पिकअप करून आम्ही निघालोय. प्रवासी या, आम्ही कंडक्टर आहे. तिकीट घ्या. तिकीट घ्या, द्या तिकीट द्या. तो जॉब करायला लावा नाही, भरपूर पैसे भेटले असते. सकाळ सकाळी डोंगरातून आल्या सूर्यानं खूप मस्त वाटत होता. सरी डोंगर आणि धुकं, सूर्याची किरणं, थंड हवा, सगळंच भारी वाटत होतं. आंबाघाट चालू झाला होता आणि असं सूर्याची किरणं आणि सूर्य वरती आला, लोक सगळं भारी वाटत होतं दिसायला. आणि थंडी तर इतकी खूपच होती. नाण्यावरती सगळ्यांनी धमाल केली, सगळे नाचत होते आणि आमची चुटकू पण त्याच्यामध्ये. ताई 20 झाले. हा, 9:30ला इथे नाश्ता करायला बसलोय. ते कोणतं हॉटेल आहे काय माहिती, कोणतं नाव काय हॉटेलचं काय माहित नाही, पण इथे आम्ही आता सगळीजण नाश्ता करायला बसलो. जाम भूक लागलाय, मग आता नाश्ता करणार आणि मग परत ट्रॅव्हलिंग. कशी आहे ताई? टेस्ट जबरदस्त आहे. आमची ऑर्डर याची बाकी आहे, कृतीची नि माझी. केवढा मोठा डोसा आलाय, बाप रे. म्हणजे नाश्त्याची टेस्ट ना खूप मस्त आहे इथे. कोल्हापूरला जाताना मध्येच आहे हॉटेल. नंतर बघूया नाव कोणतं आहे, मग तुम्हाला नक्की सांग. माझी खिचडी आत्ता आली. खिचडी आणि दही आहे, दिसायला मस्त आहे, टेस्ट पण तेवढी चांगली आहे. म्हसोबा पॉइंट हॉटेल हे मलकापूरच्या पुढे शाहूवाडी आहे तिथे आहे. आणि हे हॉटेल एवढं भारी आहे ना की टेस्ट सगळ्या डिशची टेस्ट खूप मस्त आहे. तुम्ही पण नक्की व्हिजिट करायचे. इथून जर महालक्ष्मीला तुम्ही जात असाल किंवा मामाला, तर ह्या पॉईंटला नक्की व्हिजिट आहे ह्या हॉटेलला. म्हसोबा हो. आता आम्ही बालूमामाला आलोय. इकडून चालत जायचं आहे, फर्स्ट टाइम आलाय. चला जाऊया, बघूया. सगळी भंडारा लावून येतात आहे. आता बघूया कसं आहे इकडे बालूमामा. ताई चलो मी निघालेलो.
कोल्हापुरी चप्पल, बरंच काय काय आहे रे. गोंगड्या, इथून एंट्री आहे आणि दुसरीकडून सुद्धा एंट्री आहे. हा म्हणजे पायावरून आल्यानंतर भंडारा लावायचा वाटतं. नमस्कार केले करायच्या आधी कसं भंडारा लावणार. मला पण समजत नाही. हा वा, बालू मामा खाली बघ. इकडे बघ लादी सुद्धा गारगार लागते ना. हो चला तिथे काढूया. पुढे आपण लाईनीत उभं राहिलं नाही की काढूया. सेल्फीज घे सगळे मागे उभे केवढा आहे बघ. हो किती मोठा आहे बालूमामाचं मंदिर. बापरे खूप मोठा आवार. आम्हाला कुठून लाईन लावायचं तेच नाही आधी माहिती आहे. आम्हाला लाईन कुठून लावायची तेच समजत नाही. एवढं सगळीकडे फिरतो. बापरे कुठं लाईन आहे. आम्ही ज्या लाईन मध्ये उभं होतो ना ती मुखदर्शनाची होती. कितीतरी शोधून शोधून आता आम्हाला लाईन भेटली. कंटाळलेली आहे. भरपूर लाईन आले, भरपूर. कधी पोहोचू दर्शन मिळेल तेव्हा. आज रविवार आहे पण एवढी गर्दी आहे ना बालूमामाला, भरपूर. केवढी लाईन आहे. समोर जी लाईन दिसत होती ना एवढी एकदम लाईन लांब, आहे. एवढी ती लाईन आहे. कर्णाशी होती आणि आणि आमची लाईन होती ती बालूमामाचं मंदिर आहे. मुखदर्शनाची लाईन होती. तिथून आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये मोबाईल न्यायचा नाही म्हणून आतमध्ये व्हिडिओ नाही केला. बालूमामाचं दर्शन घेऊन आलो. आतमध्ये काय जायला देत नाही आणि इथं वरती येऊन अगरबत्ती लावतात. आणि जो नारळ घेतलेला असं ना ते समोर ते इकडे सगळं वाढवायचं मार्केट आहे, प्रसाद वगैरे. असतं. आणि कोणीच गाभाऱ्यात व्हिडिओ करायला देत नाही इथं कॉईन चिपकवायचं असतं आणि इच्छा मागायची असते. आता आम्ही बालूमामाच्या अन्नछत्रामध्ये आलोय जेवण करायला. एवढी मोठी लाईन लागली ती महाप्रसादाला. अन्नप्रसादामध्ये भात, आमटी आणि गोड पदार्थ होते. बरं मस्त होतं. बालूमामाचा लाडू प्रसाद इथे भेटतो. तुझं माझ्याकडे आलं का प्रसाद घेतलेला आहे आणि बालूमामाच्या लाडूचा प्रसाद जास्त फेमस आहे. आणि एक फ्रेम घेतलेलं. दाखवताय पंखा. आत्मापदम बालूमामाच्या इकडचा एक वस्तू पंखा. खेळ ना बालूमामाच्या इकडचं. बालूमामाचं मस्त चांगलं दर्शन झालं, महाप्रसाद घेतला आणि आता आम्ही इथून निघालोय महालक्ष्मी.